बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ झाली असून केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी भाजप आमदार प्राध्यापिका संगीता ठोंबरे यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यांच्यासह लोकनेते गोपीनाथराव मुंडे, सहकारी सूतगिरणीचे चेअरमन डॉक्टर विजय प्रकाश ठोंबरे आणि केज मतदारसंघातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही शिंदे सेनेत प्रवेश केलाय। मुंबई येथील नंदनवन बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ठोंबरे दाम्पत्याला प्रवेश दिलाय। शिंदे सेनेचे बीड जिल्हा प्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक यांच्या माध्यमातून हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला। यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सुद्धा उपस्थित होते। बीड जिल्ह्यातील पहिले माजी आमदार शिवसेना पक्षासोबत जोडले गेले आहेत। संगीताताईंच्या येण्यानं मराठवाड्यात आणि विशेषतः बीड जिल्ह्यात आमचा पक्ष अधिक मजबूत होईल अशी प्रतिक्रिया नंतर मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे। तर दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष प्रवेश झाल्यानं केज मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जाते। संगीता ठोंबरे यांनी शिंदे सेनेत प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण काय आहे, त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे, त्याची सगळी स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत समांतर। मंडळी, शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर संगीता ठोंबरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की उपमुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतलाय। केज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची भक्कम उभारणी करण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। एकनाथ शिंदे यांनी देखील संगीता ठोंबरे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत मतदारसंघात जोमानं काम करण्याच्या सूचना दिल्यात। याशिवाय त्यांच्यावर पक्षाच्या प्रभारी उपनेते पदाची जबाबदारी सोपवली आहे। पण दुसरीकडे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर बीड जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर संगीता ठोंबरे यांचा डोळा असल्याच्या चर्चा आहे। कारण बीड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे अनुसूचित जातीतील महिलेसाठी सुटलेलं आहे। तसंच केज तालुक्यातील होळ जिल्हा परिषद गट देखील अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित असल्यानं संगीता ठोंबरे यांच्या अपेक्षा वाढल्या असल्याचं बोललं जात आहे। पण एका माजी आमदाराला आता जिल्हा परिषदेत लक्ष देण्याची वेळ का आली? संगीता ठोंबरे यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासात काय काय घडलं तेही जाणून घेऊयात। तर संगीता ठोंबरे या राजकारणात येण्यापूर्वी शिक्षण क्षेत्रात कार्यरत होत्या। राजाराम कॉलेज कोल्हापूर, चाटे कोचिंग क्लासेस, सुयश केंद्रीय विद्यालय सोलापूर, देशभक्त हरिनारायण सोनी कॉलेज सोलापूर, JSPS इन्स्टिट्यूट पुणे आणि खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई अशा ठिकाणी त्या 2000 ते 2014 या दरम्यान प्राध्यापिका होत्या। 1994 मध्ये डॉक्टर विजय प्रकाश ठोंबरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला। ते महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे प्रोफेसर होते। सोबतच ते केज तालुक्यातील राजकारणात सुद्धा सक्रिय होते। त्यांचे वडील म्हणजे संगीता ठोंबरे यांचे सासरे कृष्णराव ठोंबरे यांनी 1984 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान काळ जसा पुढे सरकत गेला तसं संगीता ठोंबरे देखील राजकारणात सक्रिय झाल्या। 2012 मध्ये भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून त्यांची राजकारणात एंट्री झाली। दरम्यान अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या केज विधानसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी आरोग्य मंत्री डॉक्टर विमल मुंदडा यांचं निधन झालं। त्यामुळे 2012 मध्येच केजची पोटनिवडणूक पार पडली। ही निवडणूक त्यावेळी राज्यात प्रचंड गाजली होती, कारण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गोपीनाथराव मुंडेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। त्यावेळी मुंडेंनी भाजपकडून संगीता ठोंबरे यांना रिंगणात उतरवलं होतं। पण या पोटनिवडणुकीत ठोंबरे यांचा अवघ्या 8000 मतांनी पराभव झाला होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे विजय झाले होते। दरम्यान या काळात महाराष्ट्र राज्य युवती आघाडीच्या माध्यमातून संगीता ठोंबरे यांनी आपलं काम चालूच ठेवलं। तसंच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं अध्यक्षपद देखील भूषवलं। पुढे 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक लागली। भाजप पक्षानं पुन्हा एकदा केज मतदारसंघातून संगीता ठोंबरे यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना तिकीट दिलं। यावेळी त्यांना निवडून आणण्यासाठी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या भगिनींनी मेहनत घेतली। त्याचा सकारात्मक परिणाम झाला आणि संगीता ठोंबरे या 40,000पेक्षा जास्त लीड घेऊन आमदार बनल्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नमिता मुंदडा यांचा त्यांनी मोठा पराभव केला होता। तेव्हापासून संगीता ठोंबरे या मुंडे भगिनींच्या निकटवर्ती आणि एकनिष्ठ बनल्या। मात्र पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं। 2019च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट जाहीर होऊनही नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश करत तिकीट मिळवलं। तसंच राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे यांचा पराभव करून त्या विधानसभेतही पोहोचल्या। दुसरीकडे तिकीट कापल्यानंतरही पंकजा मुंडे या आमच्या नेत्या आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे अशी प्रतिक्रिया संगीता ठोंबरे यांनी दिली होती। पण त्यानंतर तब्बल 2.5 वर्ष संगीता ठोंबरे यांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवलं। त्यांनी अचानकपणे राजकारणातून संन्यास घेतला।
घेतला असा सगळ्यांचा समज झाला होता. पण 2022 मध्ये राज्यात मोठी घडामोड होऊन सत्ता परिवर्तन झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर काहीच दिवसात संगीता ठोंबरे राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाल्या. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि काही मंत्र्यांची भेट घेऊन त्यांनी केज मतदारसंघातील काही प्रलंबित प्रश्नांवर चर्चा देखील केली होती. त्यांनी भाजपचं काम नव्यानं चालू केलं असलं तरी पंकजा मुंडेंशी मात्र त्यांचा कसलाही कनेक्ट नव्हता. पंकजा मुंडेंना आता त्या आपल्या पक्षात नको होत्या अशी ही चर्चा होती. तरीही 2024च्या विधानसभा निवडणुकीत केज मतदारसंघातून भाजप पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा संगीता ठोंबरे यांना होती. पण तिकीट न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. एका हातात गोपीनाथ मुंडेंचा फोटो तर दुसऱ्या हातात मनोज जरांगे यांचा फोटो धरत त्यांनी जोरदार प्रचारही चालू केला. पण अचानकपणे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. भाजप उमेदवार नमिता मुंदडा यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं त्यावेळी बोललं गेलं. पण त्यावेळी काहीही फरक पडला नाही. मुंदडा पुन्हा आमदार बनल्या. दरम्यान शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्यानं खासदार बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वात संगीता ठोंबरे पक्षवाढीसाठी काम करतच होत्या. अशातच नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सुपडा साफ झाला आणि संगीता ठोंबरे वेगळ्या पक्षात प्रवेश करतील असं बोललं जाऊ लागलं आणि घडलंही तसंच. 18 जानेवारीला त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या निवडणुकीच्या काळात संगीता ठोंबरे यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिल्यानं खासदार बजरंग सोनवणे यांची डोकेदुखी वाढल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे संगीता ठोंबरे यांचा केज विधानसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क असल्यानं आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेला त्यांचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यातच मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या बीड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे देखील संगीता ठोंबरे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला महत्त्व प्राप्त झालंय. बाकी या पक्ष प्रवेशामुळे केज मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलतील का? आणि माजी आमदार प्राध्यापिका संगीता ठोंबरे आता बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होतील का? यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.